नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र स्पेशल शेवग्याची शेंगाची आमटी कशी करायची ते दाखवणार आहे. खरं तर शेवग्याची शेंग आरोग्यासाठी वरदान आहे. शेवग्याची शेंग शरीरासाठी किती गुणकारी आहे, फायदेशीर आहे तुम्हाला माहितीच आहे. म्हणूनच शेवग्याची शेंग ही आवर्जून खाल्ली पाहिजे. इथे मी आमटी करण्यासाठी 1 वाटी तूर डाळ तर पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे. डाळ मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. शिजवण्यासाठी डाळीत पाणी घातलं आणि 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 टोमॅटो पिकलेला बारीक चिरून त्यामध्ये टाकून कुकरलाही शिजवून घेऊ शकता. डाळ कधी तर अशी मोकळीही शिजवून बघा, खूप छान चवीची आमटी. शेवग्याच्या शेंगावरचे साल काढून स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. डाळ आपली छान शिजली आहे. या पद्धतीने कधी तर आमटी करून बघा, खूप छान होते. आमटी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तुम्ही तुमची पद्धत कशी आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर इथे मी जिरे टाकले. जिरे छान फुलवून घेतले. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या यामध्ये टाकलेले आहेत. लसूण ठेचूनच टाका, अजिबात चिरून वगैरे टाकू नका. लसूण ठेचून टाकल्यामुळे आमटीला छान असा लसणाचा अर्क लागतोय. आमटीही तितकीच चवीलाही होते आणि सुगंधही छान. भरपूर असा मस्त कढीपत्ता टाकला. कढीपत्तामुळे छान गावरान चवीची आमटी होते. 1 टोमॅटो बारीक चिरलेला त्यामध्ये टाकला आणि तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. 1 मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला इथे टाकू शकता. फक्त 1 चमचा किचन किंग मसाला टाकायला विसरू नका. इथे मी टोमॅटो भाजताना शेवग्याची शेंग टाकते आणि छान परतून घेते. तुम्हीही त्याच पद्धतीने करा. थोडे विसरून मी आधी डाळ टाकली, फोडणी करपायला नको म्हणून. पण वरून मी शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत, काहीच हरकत नाही. वरूनही टाकल्या तरी चालतात. तर 5-10 मिनिटं आपल्याला शेंग शिजेपर्यंत आमटी छान उकळून घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बघू शकता आमटी छान शिजली आहे. अगदी 5च मिनिटात शेवग्याच्या शेंगा शिजतात, काही वेळ लागत नाही. तर मंडळी, अशा या साध्या सिंपल पद्धतीने एकदा आमटी करून पहा, खूप छान चवीची होते. 2 घास जास्तच खाल. गरमागरम भातासोबत ही आमटी 1 नंबर लागते. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.